आज रविवारचा दिवस होता. सकाळी 8 वाजले तरी माझी झोप झालेली आहे. मुलं झोपलेलेच आहे. बरोबर 8 वाजून 10 मिनटं झालेत. घरात सगळा पसारा पडला आहे. आज सगळी साफसफाई करायची ठरवलं आहे. दररोज नुसतंच पोछा लावणं होतं आहे. सर आमचे चहा वगैरे घेऊन शेगावला गेलेले आहेत पहाटेच. बस गार्डनमध्ये कुणीच नाही आहे रविवार असल्यामुळे. मी आता मुलांना उठवलेच आहे. मुलं उठलेलेच आहे. मी आता साफसफाईला सुरुवात केली. जरा घर झटकून घेते म्हणलं. सगळीकडे धूळ झाली. तोपर्यंत श्रावण आतरून काढून बेडशीट वगैरे खोळ्या धुवायला टाकल्या. मी दादूची सायकल चकाचक पुसून बाहेर लावली आणि श्रावणला सांगितलं ते खोळी वगैरे काढून तू बेडशीट वगैरेला सोफ्यावरचं खोळी लावून टाक. मी तोपर्यंत झाडायला घेतलं. किचन स्वच्छ करून घेतलं. अगोदर फडकून मग झाडून काढून स्वच्छ करून घेतलं. तोपर्यंत दादूला म्हणलं तू पाणी आणि दूध तापायला ठेवशील. मग इकडचे वॉश एरिया सगळा झाडला. तिथं कचरा पडला होता. पीठ सांडलं होतं थोडंसं. मुंग्या झाल्या होत्या तर पीठ सांडलं होतं. नंतर तिकडची गॅलरी झाडली. तिथे पण पक्ष्यांनी खूप घाण केली होती. आणि मग कचरा काढून तोपर्यंत दादूनं दूध गरम केलं आणि पाणी आंघोळीला ठेवून दिलं. मी सगळं झाडत तशीच हॉलपर्यंत आली. मुलांचे रात्रीच खेळणे आवरले होते तरी झाडताना एखादा तरी बॉल मला भेटतच होता. मग मी सगळा कचरा काढला. सगळी एवढी धूळ जमली होती घरात. आम्ही दिवाळीसाठी घरी गेलेलो होतो आणि आल्यावर पण 1-2 दिवस शाळा होती आणि करणं झालं नाही. म्हणून आज रविवार होता तर सगळं साफसफाई केली. सगळा कचरा काढला. धूळ जमलेली काढली. सगळं फडकून झडकून घेतलं. आळ्या काढल्या. मग श्रावणं सगळं सोफ्यावरचं लावून फुलं आणायला गेली. तिला म्हटलं तिनं सगळं ओके बेडवरचं नवीन बेडशीट टाकलं होतं. मग मी पोछा घेतला. औषध टाकून मस्त आता म्हटलं घरं पुसून घेते आणि कचऱ्याची डस्टबिन बाहेर ठेवून आली मी. जाताच एका ह्याच्यात 2 कामं आणि मी घरं पुसायला सुरुवात केली. घरं पुसायला घेतलं की मुलं मध्ये करतात. म्हणून मी दादूला आंघोळीला पाणी दिलेलं. दादूची आंघोळ झालेली आहे. मी आता श्रावूला हे पाणी दिलं. माझं पोछा होतच आला आहे. हॉल आटपून सगळा व्यवस्थित कानाकोपरा घेऊन मी पण आता आंघोळीला जाणार आहे. एवढा हॉल पुसून झाला, किचन पुसून झालं की आंघोळ करायची. आंघोळ झाली की लगेच स्वयंपाक केला मी. श्रावणं देवपूजा केली. नंतर मी मुलांना जेवायला दिलं. मुलं गरम जेवत होते. भात, वरण, भाकरी, भाजी बनवली होती मी.